मालू काय आहे? बापरे मालू तुला काय झालं? अरे मालू कुठे आहे? गेली दूध आणायला. सकाळी सकाळी मेलं दूध नासलं. तू आता जास्त बोलून माझं डोकं फिरवू नको सांगून ठेवतोय. कशाला उगीच खेकसते सकाळी सकाळी माझ्या अंगावर? सकाळी उठल्याबरोबर चहा नाही मिळाला ना, नरड्यात जर चहा गेला नाही तर जीव कासावीस होतो आमचा. आमचा म्हणजे? आमचा म्हणजे माझा. तुझा मग नकोच ना तुला चहा उद्या. मारा जोशी. हळू बोल, मोठ्यांदा बोलू नको. आधीच माझं डोकं उठलंय. माझं पण. तुला काय धाड भरलीये? अहो चहाच नाही घेतला निघताना. का? भांडलो बायकोशी. नाही नाही मला एक सांगा, तुमचं डोकं नेमकं कशामुळे दुखते? चहा उठल्यानं का बायकोनं मिळालं? बायकोचा चहा न उठल्यामुळे की चहातली बायको न उठली? कशामुळे एवढं तुम्ही हे करताय? अहो बायकोशी भांडल्यामुळे चहा नाही मिळाला. अरे पण का भांडायचं ना बायकोशी? मी नाही हो, माझी म्हातारी. म्हातारी? म्हातारी माझी आई. म्हणजे जन्मदात्या आईला म्हातारी म्हणता? लाज नाही वाटत तुम्हाला? आता म्हातारीला म्हातारी नाही म्हणणार तर दुसरं काय कोतारी म्हणणार नाही करे? वा, तुला अगदी फार आनंद होत असेल. आता आईच्या विरुद्ध आहे म्हटल्यानंतर काय नाही का? कुठे श्रावण बाळ आणि कुठे तुम्ही मुलं? हा मला सांग, श्रावण बाळाची आई करताना कधी ऐकली आहेस, पाहिली आहेस? तुझ्या ऐकिवत आहे काही? नाही. बोक्या जास्त बडबड करू नको, थोबाड फोडीन मी तुझं. पत्र दे आणि तोंड काळं कर. चल. घाबरेल का? हा घाबरू दे. मग हे काय साहेब, बोला. तुम्ही दिवाळी पण नाही दिली. आता शिमगा पाहिलंच ना? रंगपंचमी हवी? नाही मी येतो. जातो का नाही? गेला बिचारा. हे कुणाचं पत्र आहे? हे मालतीचं. कुणाकडून आलंय? तिच्या माहेरच्यांकडून. फोड फोड, वाच वाच. असं कसं वाचायचं? त्यांचं काहीतरी असेल, आपण कशाला उगाच वाचायचं? आपल्याबद्दल तिने काहीतरी लिहिलेलं असणार, ते आपल्याला कळायला हवं. आपल्याबद्दल उगाच कशाला कोण काय लिहिल? त्यांचं त्यांचं असेल काहीतरी. नानी असं नसतं बोक्या. हो. अरे मी नाही का बंडीला सासूशी कसं वागावं असं अंतर्देशीय लिहून कळवते. तूच लिहिलंस? मग? बंडीला तूच सांगतेस हो. सासू कशी वागली पाहिजे? अरे तिची सासू हा महागजाग बाई. बघ ना. छळ 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 छळते तिला. बघ ना. जरा मोकळीक देत नाही पोरीला. मग गप्प बस. मी सांगते ना, पत्र फोड आणि वाच. हे योग्य. चल आतमध्ये. अगं नानी, अगं नानी, अगं अगं काय हे नानी तुझं वागणं? वाच 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 वाच. काय मालूचं पत्र आहे? अगं असं दुसऱ्यांचं पत्र कसं मालूला कळलं तर? काही चोरी आहे का? आपण घरातलीच माणसं आहोत ना. पण काही परके आहोत का? आपल्याला कळलं पाहिजे तिची आई सासू विरुद्ध काही शिकवते का. वाच वाच. वात्रट सासू ती बंडीची. तेच उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे ना आपण. फुट फुट फुट. दुसऱ्यांचं बरोबर, स्वतःच वाचू. सौभाग्यवती मालू, अनेक उत्तम आशीर्वाद. हा काय? रफार चुकलंय. आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. वेळोवेळी तुझ्या पत्रांमध्ये तुझी खुशाली कळते. तुझ्या सासूबाई आणि जावई बापू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हा. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.